नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकावरील जर नागाळीचा जास्त प्रादुर्भाव झाला असेल तर कोणत्या फवारणी घ्यायच्या याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात जर नागाळी कमी असेल तर कुठली फवारणी घ्यायची, तर तुम्ही नीम ऑइल 30 ml प्रति 15 लिटर पंप तुम्ही फवारू शकता। पण फवारणी घेण्याच्या अगोदर आपण त्याच्यावरची लक्षणे कोणती आढळतात हे पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, टोमॅटोच्या पानावर सर्पाकृती पांढऱ्या कलरच्या रेषा पाहायला मिळतात, जसे की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तसा प्रादुर्भाव झालेला दिसतोय की पांढऱ्या कलरचं रेषा तुम्हाला दिसू शकतात, की याचा अर्थ असा होतो की नागाळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। तर तुम्ही नीम ऑइल नंतर तुम्ही बायो आर 303 15 ml प्रति 15 लिटर पंप तुम्ही फवारायचा आहे। त्याने सुद्धा जर सुरुवातीच्या काळात कंट्रोल मिळाला नाही तर तुम्हाला जास्त स्ट्रॉंग केमिकलच्या फवारणी घ्यायची आहे, की उदाहरणार्थ तुम्ही सिजंटा कंपनीचं हुलियम फ्लेक्सी 15 ml प्रति 15 लिटर पंप तुम्ही फवारणी घ्यायची आहे। त्याच्यामध्ये क्लोरॅन्ट्रॉनिप्रोल प्लस थायोमिथोक्झाम हा घटक असतो, त्याने निश्चितच चांगलं कंट्रोल येतं। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्ही नागाळीसाठी दुसरी कोणती फवारणी घ्यायची तर ट्रेसर डो ॲग्रोसायन्सचं ट्रेसर किंवा स्पिनोसॅड तुम्ही फवारू शकता। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 10 ml प्रति 15 लिटर पंप। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, याने सुद्धा जर कंट्रोल झालं नाही तर तुम्ही बेनिवियाचा सुद्धा तुम्ही हात घेऊ शकता। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 30 मिली प्रति 15 लिटर पंप। शेतकरी मित्रांनो, नागाळी हा अतिशय घातक असं कीड आहे, अळी आहे, तर त्याच्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये अडथळा निर्माण होतो आणि तुमच्या अन्न निर्मितीची प्रक्रिया घटत असते आणि त्यामुळे निश्चितच उत्पादनात घट येत असते। शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने जर फवारणी केली तर निश्चितच नागाळीचं कंट्रोल होईल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।